नमस्कार मित्रांनो, आपण प्रत्येक महिन्याला घरगुती गॅस सिलेंडर घेतो. पण सिलेंडर घेताना ग्राहक म्हणून आपले कोणते फायदेशीर अधिकार आहेत हे अनेकांना माहिती नसते. याच अज्ञानाचा फायदा काही ठिकाणी घेतला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गॅस सिलेंडर घेताना कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, कोणत्या परिस्थितीत सिलेंडर नाकारू शकता आणि तुमची फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करायची. तर चला सुरुवात करूया. तर आपला पहिला अधिकार म्हणजे योग्य वजनाचा सिलेंडर मिळण्याचा अधिकार. सिलेंडर घरपोच आला की घाईघाईने स्वीकारू नका. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीकडे वजन काटा असल्यास त्यावर वजन तपासण्याची मागणी करा. जर सिलेंडरचे वजन कमी वाटत असेल किंवा शंका येत असेल तर तो सिलेंडर स्वीकारू नका. कमी वजनाचा सिलेंडर देणे ही ग्राहकाची फसवणूक आहे. आता जाणून घेऊया आपला दुसरा अधिकार. दुसरा अधिकार म्हणजे सुरक्षा सील तपासण्याचा अधिकार. सिलेंडरवर कंपनीचे सुरक्षा सील असणे आवश्यक आहे. ते तुटलेले सील किंवा छेडछाड झाल्यासारखे दिसत असेल तर तो सिलेंडर घेऊ नका. तसेच वाल्व सुरक्षित आहे का, गॅस गळतीचा वास येतो का हेही तपासा. आता जाणून घ्या तिसरा अधिकार, बिल मिळण्याचा अधिकार. सिलेंडर घेताना नेहमी बिल किंवा पावती घ्या. बिलामध्ये ग्राहक क्रमांक, सिलेंडरची किंमत, वितरणाची तारीख आणि एजन्सीची माहिती असते. भविष्यात तक्रार करायची असल्यास हे बिल महत्त्वाचा पुरावा ठरते. आता जाणून घेऊया चौथा अधिकार, ते म्हणजे अधिकृत दरापेक्षा जास्त पैसे न देण्याचा अधिकार. सिलेंडरची जी अधिकृत किंमत आहे त्यापेक्षा जास्त पैसे कोणीही मागू शकत नाही. डिलिव्हरी चार्ज, टीप किंवा इतर कोणत्याही नावाखाली जबरदस्तीने अतिरिक्त पैसे मागितले जात असतील तर त्याला विरोध करा आणि संबंधित एजन्सीकडे तक्रार करा. आता जाणून घ्या पाचवा अधिकार, ते म्हणजे सुरक्षित सिलेंडर मिळण्याचा अधिकार. गंजलेला, डेंट पडलेला, खराब वाल्व असलेला किंवा गॅस गळती असलेला सिलेंडर स्वीकारू नका. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे. आता अधिकार क्रमांक 6, तक्रार करण्याचा अधिकार. जर एजन्सी वेळेवर सिलेंडर देत नसेल, जास्त पैसे घेत असेल किंवा चुकीची वागणूक देत असेल तर तुम्ही संबंधित गॅस कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रात तक्रार करू शकता किंवा 1906 टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता. तसेच आवश्यक असल्यास जिल्हा ग्राहक आयोगाकडेही दाद मागू शकता. आता अधिकार क्रमांक 7, ते म्हणजे अपघात झाल्यास मदत आणि भरपाईचा अधिकार. अधिकृत गॅस कनेक्शन वापरत असताना गॅस गळती किंवा सिलेंडरमुळे अपघात झाल्यास संबंधित नियमानुसार मदत किंवा विमा भरपाई मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी अधिकृत कनेक्शन वापरा आणि सर्व कागदपत्रे जपून ठेवा. आता तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना किंवा टिप्स देतोय. सिलेंडर घेताना सील आणि वजन तपासा. गॅस गळतीचा वास आल्यास लगेच रेग्युलेटर बंद करा. माचीस, लायटर, कोणतेही विद्युत स्विच चालू करू नका. तात्काळ गॅस एजन्सी किंवा आपत्कालीन हेल्पलाईनशी संपर्क साधा. तर मित्रांनो, ग्राहक म्हणून आपले अधिकार माहिती असणे हीच सर्वात मोठी ताकद आहे. आजची माहिती कुटुंबियांना किंवा मित्रांनाही नक्की शेअर करा, कारण जागरूक ग्राहकच सुरक्षित ग्राहक असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कायदेशीर व सरकारी योजनांच्या माहितीसाठी, आपल्या हक्कासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.